नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सुविधा आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. हे ॲप जर तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. मात्र हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आजच बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा. म्हणजे सोमवार सकट पुढील आठवड्यामध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता आपण काय करूया, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघितलं होतं की शुक्रवारी मार्केटमध्ये सेलिंग थोडं आणखीन वाढलं आणि याची आपल्याला कल्पना होती आणि ते मी शुक्रवारसाठीच्या विश्लेषणामध्ये सांगितलं देखील होतं. मात्र शुक्रवारसाठीच्या विश्लेषणामध्ये आपण फक्त 26,040 या लेवलचा पर्यंतच विचार केलेला होता आणि हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं देखील होतं. अर्थात याचं कारण असं होतं की शुक्रवारी तिथपर्यंतच खाली जाण्याची शक्यता होती. आता सोमवारी आपल्याला एक पूर्ण चित्र मी तुमच्या समोर ठेवतोय. हे जे आपल्याला सेलिंग येतंय ह्याच्यासाठी वरच्या बाजूला 26,115 ही लेवल महत्वाची आहे आणि खालच्या बाजूला 25,980 ही लेवल महत्वाची आहे. ह्या दोन लेवलच्या मध्ये कुठेतरी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणून मार्केटमध्ये एक तेजी होण्याची आता शॉर्ट टर्म मध्ये शक्यता आहे. कुठे होऊ शकते? तर ती तेजी कदाचित आता हे जे वर गेलंय ते आणखीन थोडंसं वर जाईल, थोडं खाली येईल आणि परत वर जाताना अशा प्रकारे आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होऊ शकते. किंवा काय होईल, सोमवारी इथे ओपन झालं, फ्लॅट ओपन होईल, गॅप डाऊन ओपन होईल, आणखीन थोडं खाली जाईल आणि इथे वर येऊन डब्ल्यू पॅटर्न म्हणून मग तेजी होऊ शकते. तर आपल्याला आता ह्या एरियामध्ये कुठेतरी आता सध्या आपल्याला फोकस कुठे करायचा आहे? सध्या आपल्याला फोकस करायचा आहे तो 26,040 पासून खाली बघायला गेलं तर 25,980 पर्यंत. कदाचित काय होईल, जर खाली जाणार असेल तर 25,980 च्या पण थोडंसं खाली जाऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळू शकते. त्यामुळे मला जर आता सोमवारसाठीचं विश्लेषण विचारलं तर मला असं वाटतंय की सोमवारी मार्केटमध्ये सुरुवातीच्या काळात कदाचित एक सेलिंग येऊ शकतं आणि हे सेलिंग काय करेल, म्हणजे सध्या जे तुम्ही बघितलं मागच्या 2-3 दिवसांपासून सातत्यानं आपल्याला सेलिंग दिसते आणि हेच सेलिंग कंटिन्यू होतंय असं वाटेल. त्यामुळे अनेक जणांना इथे सेलिंगच्या पोझिशन बनवायला दिल्या जातील आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक पहिल्यांदा छोटी मूव्हमेंट येईल, त्यानंतर खाली येईल आणि त्यानंतर जी येणारी मूव्हमेंट असेल ती मोठी मूव्हमेंट असेल. अशा प्रकारे इथे डब्ल्यू पॅटर्न बनवला जाईल. पहिल्यांदा थोडंसं वर आलं तर कोणाला काही वाटणार नाही. याचं कारण तुम्ही बघू शकता की थोडं थोडं वर दरवेळेला येतच होतं. हे तुमच्या लक्षात येईल की थोडं थोडं वर ह्यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आलंय. तसंच खाली जातंय आणि थोडंसं वर येतंय असं वाटेल. मात्र एक फरक असेल, तो फरक असा असणार की इथून खाली जात असताना प्रत्येक वेळेला अलीकडचा जो लो असतो तो मोडला गेलाय. तुम्ही जर बघितलं तर इथून वर आलं, खाली जात असताना हा लो जो आहे तो मोडला गेला. इथून वर गेलं, खाली जात असताना हा लो मोडला. इथे वर गेलं, खाली जात असताना हा लो मोडला. मात्र आपल्याला तसंच एखाद्या वेळेला पुन्हा होऊ शकतं. मात्र आपल्याला कधी सावध व्हायचंय? ज्या वेळेला खाली जाईल आणि वर जात असताना वर पण जाईल आणि पुन्हा खाली येताना हा लो मोडला जाणार नाही.
आणि त्यापूर्वीच वर जाऊन पुन्हा हा हाय मोडला जाईल. म्हणजे इथे ही प्राइस ऍक्शन थोडीशी तुम्हाला डोक्यात ठेवावी लागेल. असं ज्या वेळेला व्हायला लागेल तिथे तुम्हाला सावध व्हायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण काय होतं, मार्केट एक सवय लावतं आणि त्यामध्ये ट्रॅप केलं जातं. तसंच इथे ट्रॅप होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते. अशा प्रकारचं चित्र आता तयार झालंय. लेव्हल्स देखील तुम्हाला मी इथे सांगून ठेवलेले आहेत. ह्या लेव्हल्सच्या जवळ म्हणजे सध्या बघितलं तर ह्या दोन लेव्हललाच आपल्याला जास्त महत्त्व द्यायचं आहे. खालच्या बाजूला 25,980, वरच्या बाजूला 26,040 या दोन लेव्हललाच आपल्याला महत्त्व देऊन याच्या आसपास कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनतोय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यानंतर तेजी होतीये का हे देखील आपल्याला बघावं लागेल. तर माझ्या मते आता तुम्हाला सोमवारी कशा प्रकारे मार्केटमध्ये निफ्टीमध्ये मूव्हमेंट होऊ शकेल ह्याचा व्यवस्थित अंदाज आला असेल. तर ह्या तिन्ही लेवल आपण ॲस्ट्रोच्या सहाय्यानं काढलेले आहेत. आपण आता पुढे जाऊया. बँक निफ्टीचा विचार करूया. बँक निफ्टीमध्ये आपल्याला दोनच लेवल दिसत आहेत. तुम्हाला इथे जर बघितलं तर दोन लेवल दिसत आहेत. इथे सुद्धा जर तुम्ही काळजीपूर्वक बघत आलात तर तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत आपल्याला कशी सवय केली आहे जशी निफ्टीमध्ये होती. सेलिंग होतं, एक छोटा बाउन्स येतो, परत सेलिंग कंटिन्यू होतं, परत एक छोटा बाउन्स येतो, सेलिंग येतं, परत असं करत करत आपल्याला प्रत्येक वेळेला जर तुम्ही बघितलं तर लोअर लो बनवत मार्केट खाली येताना दिसतंय आणि काय होतंय, हाय हाय सुद्धा लोअर बनतायत. म्हणजे तुम्ही इथे काय म्हणू शकता, सध्या लोअर लो लोअर हाय बनत मार्केट खाली चाललंय. ह्याला ज्या वेळेला रिव्हर्सल होईल त्यावेळेला काय होणार, जसं मी तिथे दाखवलं तसं ह्या एरियामध्ये कुठेतरी कदाचित जसं मी म्हटलं तसं इथे सुद्धा काय होऊ शकेल, इथे सुद्धा आपल्याला पहिल्यांदा थोडंसं खाली येईल. बरोबर, खाली येईल आणि आपल्याला असं रुटीन मध्ये खालीच येते असं दाखवलं जाईल. हा लो ब्रेक झाल्यावर अनेक जण या एरियामध्ये मंदीचा ट्रेड घेतील, पण त्यानंतर एक बाउन्स येईल. मग ह्या बाउन्सला तसं पटकन कोणी घाबरणार नाही, कारण ह्यापूर्वी ह्या सेलिंग मध्ये मागच्या 3-4 दिवसात असे किमान 8-10 वेळा बाउन्स आलेले आपण बघितलेले आहेत. मात्र जर पुन्हा खाली जायला लागलं आणि हे खाली जात असताना हा जो काही लो बनेल हा जर मोडला नाही आणि पुन्हा तिथून वर जात असताना हा हाय मोडला, तर मग लक्षात घ्या इथे डब्ल्यू पॅटर्न बनलाय आणि डब्ल्यू पॅटर्न बनलाय तिथे सावध होण्याची आवश्यकता आहे आणि त्यानंतर आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते. तर त्यामुळे बँक निफ्टीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची मुवमेंट होऊ शकते. पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला ॲस्ट्रोनुसार दोनच लेवल मिळालेले आहेत. कुठली आहे ती लेवल? वरची लेवल आहे 59,100 ची, खालची लेवल कुठली आहे 58,875 ची. काय होईल, ह्या एरियामध्ये किंवा ह्या खालच्या एरियामध्ये आपल्याला असा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. कदाचित थोडंसं इथनं खाली सुद्धा जाऊ शकतं आणि डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. तर ह्या सर्व शक्यता आहेत, लक्षात घ्या. पण आता डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्याला आता मंदीचा जास्त विचार करायचा नाही. अगदी शॉर्ट टर्म साठी थोड्या वेळासाठीचा मंदीचा विचार आपण करू शकतो सोमवारी. मात्र त्यानंतर सावध होणं आवश्यक आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी आपल्याला एका वेबिनार विषयी मी माहिती सांगतोय. मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर नक्की कसा केला जातो ह्याविषयीची माहिती देणारं एक वेबिनार आपण आयोजित केलेलं आहे. कधी असणार आहे हे वेबिनार? तर हे वेबिनार असेल रविवार दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता. तर हे वेबिनार सर्वांसाठी उपलब्ध असेल. शेअर मार्केट मराठीचे जे सदस्य असतील ह्या सर्वांना हे वेबिनार मोफत उपलब्ध असेल. मात्र ह्यासाठी आपण एक रजिस्ट्रेशनची सिस्टीम ठेवतोय. तुम्ही या व्हिडिओच्या खाली जर डिस्क्रिप्शन मध्ये बघितलं तर तिथे तुम्हाला एक लिंक असेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची माहिती भरून एक ग्रुपची लिंक, तुम्हाला तो फॉर्म भरल्यानंतर एक ग्रुपची लिंक दिसेल, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा व्हॉट्सअपच्या. तिथे तुम्हाला याच वेबिनार विषयी सर्व माहिती सांगितली जाईल. तुम्ही जर शेअर मार्केट मराठीचे व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे ग्रुप जॉईन केले असतील तर तिथे सुद्धा तुम्हाला या वेबिनारच्या रजिस्ट्रेशनचा फॉर्मची लिंक उपलब्ध होईल. तिथे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही या वेबिनारमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. ह्याच्यामध्ये नक्की काय काय सांगितलं जाणार आहे, तर ह्यामध्ये आपल्याला शेअर मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर होतो का, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेकांच्या मनात शंका असते की ॲस्ट्रोचा वापर शेअर मार्केटमध्ये नक्की होतो का. बरं, होत असेल तर तो किती प्रमाणात होतो, म्हणजे
50% होतो, 40% होतो, 10% होतो. म्हणजे किती आपल्याला थोडक्यात सांगायचं झालं तर ॲस्ट्रोचा वापर करून म्हणजे आपण जर विश्लेषण केलं तर ते ॲक्युरेट किती येऊ शकतं ह्याविषयी माहिती याच्यामध्ये दिलं जाईल. त्यानंतर जर तुम्हाला शिकायचं असेल तर हे शिकणं अवघड आहे का सोपं आहे? कशा पद्धतीनं शिकता येऊ शकतं हे आपण ह्या वेबिनारमध्ये सांगणार आहोत. आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं या वेबिनारमध्ये दिली जाणार आहेत. हे एक स्पेशल झूम वेबिनार असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे वेबिनार आहे हे वेबिनार अटेंड करणाऱ्या सर्व सदस्यांना 1 आठवडा शेअर मार्केटच्या ॲस्ट्रोच्या अपडेट्स मोफत दिल्या जातील. तर आपल्याला 4 तारखेनंतर जो आठवडा चालू होईल त्या आठवड्याच्या सर्व अपडेट्स जे असणार आहेत ॲस्ट्रोच्या त्या तुम्हाला मोफत दिल्या जातील. तुम्हाला या वेबिनारला अटेंड करायचं असेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या. पहिल्या ठराविक लोकांनाच हे वेबिनार मोफत उपलब्ध होईल आणि त्यानंतर याचं रजिस्ट्रेशन बंद होणार आहे. तर 1 आठवडा अजून 1 आठवडा अजून त्याच्यामध्ये वेळ आहे. पुढच्या रविवारी आपल्याला 4 जानेवारीला हे वेबिनार असणार आहे. त्याच्या रजिस्ट्रेशन जसं सांगितलं तसं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्ये त्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. तर ह्या वेबिनारच्या माहितीनंतर आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर आता आपण सेन्सेक्सचा चार्ट बघूया. जसं निफ्टीमध्ये मी 3 लेवल दिल्यात, सेन्सेक्समध्ये सुद्धा 3 लेवल आहेत. वरची लेवल थोडीशी वर आहे 85,385. त्याचं महत्त्व तुम्हाला आत्ता कदाचित लक्षात येणार नाही, पण हळूहळू ते लक्षात येईल. आत्ता ज्या 2 लेवलला आपल्याला महत्त्व द्यायचं आहे ती लेवल आहे 85,165 ची आणि दुसरी लेवल आहे 84,985 ची. तर आता इथे काय झालंय बघा, निफ्टी अजून थोडंसं वर आहे, पण सेन्सेक्समध्ये आपल्याला ह्या लेवलला टच झालेलं आहे. त्यामुळे कदाचित म्हणून मी तुम्हाला दोन्ही शंका सांगतोय. आता तुम्हाला इथे आल्यावर चांगलं लक्षात येईल. जर तुम्ही निफ्टीचं विश्लेषण ऐकलं असेल, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 शंका सांगितल्या होत्या. पहिली शंका काय सांगितली होती, की पहिली शक्यता, शंका म्हणण्यापेक्षा शक्यता काय सांगितली होती, की इतकं वर गेलंय, थोडंसं खाली येऊन इथेच डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. ही शक्यता मी का सांगितली होती? कारण निफ्टीमध्ये अजून जरी खालचं टार्गेट खाली असलं, तरी सेन्सेक्समध्ये ते टार्गेट आलेलं आहे. खालच्या टार्गेटला टच झालेलं आहे आणि त्यामुळे आता इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र आता इथे दुसरी पण शक्यता आपल्याला का लक्षात घ्यायची आहे? कारण अजून निफ्टीमध्ये खालचं टार्गेट आलेलं नाही. त्यामुळे कदाचित अशी शक्यता आहे, की इथे फ्लॅट किंवा गॅप डाउन ओपन होऊन आणखीन थोडंसं खाली जाऊ शकतं आणि त्यानंतर मग डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. तर त्यामुळे ह्या दोन्ही शक्यता आपल्याला लक्षात ठेवून मार्केटमध्ये विचार करायचा आहे. एकच साधी सोपी गोष्ट लक्षात ठेवा, सेलिंग होत असेल तर होऊ द्यायचं. त्यानंतर जो बाउन्स येईल, ह्या बाउन्स नंतर पुन्हा सेलिंग जे होतंय ते हा जो काही लो बनवलेला असेल, हा लो तोडतोय का ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. जर तोडला तर मग आणखीन खाली जाऊ शकतं. नाही तोडला आणि वर जात असताना हा हाय ब्रेक केला तर मात्र आपल्याला सावध व्हायचं आहे. आणि आपण मागच्या 3-4 दिवस जे मंदीचं शॉर्ट टर्ममध्ये ट्रेंडचा विचार करत होतो, ते रिव्हर्सल होतंय हे आता ओळखायचं आहे. तर हे मी सर्व तुम्हाला खाणाखुणा सांगितलेल्या आहेत, कशा पद्धतीनं आपल्याला ही प्राइस ॲक्शन ओळखायची आहे. ॲस्ट्रोनुसार आलेल्या लेव्हल सुद्धा तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. त्यामुळे याचा उपयोग तुम्हाला सोमवारी मार्केट विश्लेषण करत असताना नक्कीच होणार आहे. तर हे झालं तीनही इंडेक्समध्ये आपल्याला सोमवारसाठीचं विश्लेषण. आता आपण ह्या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला काही मला सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.